या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. कुमारच्या विरोधात लढलो, पक्षांतरी बी काय मला कमी त्रास झालाय का? असं काय नसतं. त्रास असतो मला कोण त्रास देत नाही, तिला तर काय फरक पडत नाही. माणसाने त्रास दिला हरकत नाही, पण भगवंत माझ्या पाठीशी आहे. आपली जी चर्चा झाली त्यात नेतृत्वाची काय भूमिका आहे यांना घेण्यामागे? आपल्या चर्चेत जे काही मुद्दे समोर आले, नेतृत्वाला वाटते आपले कार्यकर्ते वाढले पाहिजे, पक्ष वाढला पाहिजे, ही भूमिका देते. ही जी अस्वस्थता आहे, म्हणजे कुणाची ही जी अस्वस्थता आहे कार्यकर्त्यांमध्ये असेल, उत्तरच्या असतील, दक्षिणच्या असतील, काही जे सगळे व्यक्त केले जाते. राज्यामध्ये सर्वात मोठं बऱ्यापैकी पहिल्यांदा आंदोलन भाजपाचं शहर कार्यालयासमोर झालं, कारण ती त्यांच्यामध्ये असली मनातली खंत होती अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या सगळ्याकडे बघताना ही अस्वस्थता, ही खंत भविष्यामध्ये काय वेगळं स्वरूप होईल ना? कुठल्याही गोष्टीचं म्हणजे आपण काय म्हणतो, आपण त्याला माकडी दोन पिल्लं ज्यावेळेस बुडत असतात, म्हणजे माकडीनं आपल्या खांद्यावर घेत असतात, आणि ज्यावेळेस ती स्वतः तिच्या नाकात तोंडाला पाणी लागतं त्यावेळेस ती स्वतःच्या पिलाला खाली घेते आणि मग वर जाते. मग हे तर सज्ञान माणसं आहे. बापू, आता तुमच्या ह्याच्यामध्ये जे कार्यकर्ते जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत, एकूण किती प्रभागात जे आहे तुम्ही तुमची एक योजना तयार केलेली आहे? किती प्रभागात तुमचे कार्यकर्ते? 1-2 दिवसापूर्वी तुमची बैठक पण झाली या संदर्भामध्ये. मी प्रत्येक प्रभागामध्ये सर्व कार्यकर्त्यांना बोलून सांगितलं, कारण यावेळेस आमच्याकडं उमेदवारी मागणी खूप मोठ्या प्रमाणात, आणि म्हणून मी सर्वांना विनंती केली की बाबा उमेदवारी मागितली, कार्यकर्ता महत्वाकांक्षी असला पाहिजे, उमेदवारी मागितली पाहिजे, त्याच्याबद्दल स्वागतच आहे. परंतु उमेदवार केवळ प्रभागात 4 किंवा 3, काही ठिकाणी 3 आहे, 4च उमेदवार आपल्याला देता येतात, बाकीच्या उमेदवारी मिळत नसते. तर मला असं वाटतं की त्यावेळेस आपण सगळ्यांनी एक लढलं पाहिजे, भारतीय जनता पक्षाने आपण काम केलं पाहिजे, आपण कार्यकर्ता म्हणून सगळ्यांनी झटलं पाहिजे. म्हणून मी सर्वांची समजूत काढण्याचा त्यावेळेस प्रयत्न केलेला आहे. मग आमचे बूथ प्रमुख असतील, शक्ती केंद्र प्रमुख, पदाधिकारी, काय उमेदवार सुद्धा इच्छुक होते, ते सुद्धा त्या बैठकीला होते बऱ्यापैकी. महायुती होणार का नाही बापू? आता महायुतीमध्ये जे आहे, शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप असं एकत्र लढणार का? काय निर्णय काय झालाय? असं वाटतं की बहुतेक युतीनंच लढते. तर जागा वाटपाच्या बाबतीत निर्णय काय आज काहीतरी 1-2 दिवसामध्ये बैठका घेतील. बापू, याच्या आधी आपला शब्द प्रमाण मानला जायचा, मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये बघितलं आपण, आपला विरोध होता, मात्र त्यावेळेस देखील आपला शब्द मानला गेला. आता पुन्हा आपण विरोध करताय कार्यकर्त्यांसाठी, मात्र तो देखील शब्द आता ऐकला जात नाहीये. अशी काय दिलीप माने यांनी जादूची कांडी फिरवली आहे की त्यांनाचे प्रत्येक गोष्ट ऐकली जाते आणि आपला शब्द ऐकला देखील जात नाही प्रमाण मानण्याचं तर दूर. मला असं वाटतं की याच्या अगोदरची निवडणूक विजय मालक आणि दिलीप माने, म्हणजे खरंच दिलीप मानेचं कौतुक आहे, ते पटवण्यात हुशार आहेत असं माझं मत आहे. तर मागच्या वेळेस दिलीप माने मालकाला पटवलं आणि यावेळेस आमच्या सचिन कल्याण शेट्टीला पटवलं. मी दोन्ही वेळेस भारतीय जनता पक्ष म्हणून लढलोय. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते दोन्ही वेळेस होते माझ्याबरोबर, पण दुर्भाग्य आहे की नेतृत्वाच्या लक्षात आलं नसेल, नेतृत्वाला सांगितलं असेल आपल्याकडे सोसायट्या नाही, त्या आपल्याला ग्रामपंचायत काय, म्हणजे असं रडकं सांगितलं असेल. मी रडका माणूस नाही, लढणारा माणूस आहे. आणि त्यावेळेस म्हणले की आपल्याला एक सुद्धा सीट नाही, सोसायटीत आपल्याला मतदान नाही, एक सोसायटी नाही. मी अभिमानानं सांगतो, बाजार समिती नैतिकदृष्ट्या मीच जिंकलेलो आहे. जिथं एक सोसायटी नाही तिथं 450-500 मतदान सोसायटीचं झालं, आणि जिथं मला एकही ग्रामपंचायत, कमी ग्रामपंचायती होत्या, तरी परंतु 3 उमेदवार माझे निवडून आलेत. आम्ही एवढ्या मोठा सत्ताधारी पक्ष आणि आम्ही पक्षाचे म्हणून आमचा एक माणूस निवडून आला. किती? एक माणूस. हे अभिमान, ही खोटी माहिती वर जाते. आता दावा आहे, आम्ही स्वतंत्र लढलो असतो ना, 100% भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते निवडून आले असते. आमच्या कार्यकर्त्यावरती ठराविक जणांनी अन्याय केला असं माझं.
बापू ते ठराविक जण कोण आहेत नेमके, कोण मला त्रास शोध देते? लागायचा बापू, जरा तुमच्या माध्यमातून कळवा बापू, ते ज्या पक्षात होते मान्य त्या पक्षाची लोक त्यांना विधानसभेत तिकीट देत नाहीत, पण तुम्ही निवडून आल्यानंतर देखील पक्ष तुमचा ऐकत नाही. मला ते म्हणायचं की का असं होतंय आता पक्षात, त्याचं काही आत्मचिंतन वगैरे आता काही करणार आहात का? मी नुसतं आत्मचिंतन करतो, मी लढतच राहणार काय बी झालं. माने गटकडनं सांगितलं जातं की विधानसभेमध्ये आम्ही त्यांना खूप मदत केली होती, त्यामुळं असं आहे, प्रत्येक नागरिक म्हणत असतो, जेवढी मतदार आहेत ते सर्वच म्हणत असतात आम्ही तुम्हाला मतदान टाकले. तुम्ही कुठल्याही गल्लीत चाल, गल्लीत म्हणजे विरोध करणारा माणूस सुद्धा सांगत असतो की मी मतदान केलं. मग वयच म्हणायचं, निवडून येईपर्यंत आम्हाला सगळ्याच्या दारोदार फिरावं लागतंय. उमेदवार असो किंवा मतदार असो, सगळ्यांच्या दारोदार फिरावं. आम्ही फिरलो बी, मतमागत फिरावंच लागते सगळीकडे, आमची बाजू पटवून सांगावंच लागते. तेवढ्यापुरती पटली बी असेल, एखादं परिवर्तन झालं बी असेल, दिलं बी असेल, मी नाही कुठे म्हणणार. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.